केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आमच्या पाल गटामधली पाल ग्रामपंचायत पहिली भारतीय जनता पार्टीची आदरणीय सुरेश तात्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आली आणि आता येऊ गाठलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ह्याही भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या झाल्या तर आपला विकास फार मोठा होणार आहे। या ठिकाणी पाल जिल्हा परिषद गटातून मी स्वतः माधवराव निवृत्ती काळगड, मदन भाऊ आणि पाल पंचायत समिती गणातून उभे असलेले प्रमोद तानाजीराव कदम काका आणि चरेगाव पंचायत समिती गणातून उभे असलेल्या धैर्यताई स्वप्नील माने ह्या आम्हा तिघांवर आज भारतीय जनता पार्टीनं आणि आपल्या कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकलेली आहे आणि ह्या जबाबदारीला साथ देण्यासाठी आपल्या सर्वांची गरज आहे। खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरुद्ध विकास करणारी लोक अशी होणार आहे। आपल्याला प्रस्थापित गेल्या 30-35 वर्षापासून या कराड उत्तरमध्ये राज्य करत होते। ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्व गावामध्ये वाड्या वस्त्यावर फिरत असताना बघितलं विकास हा काय काहीच माहीत नाही। कुठं वर्षाला 5-10 लाखाचं काम झालं, फार मोठं झालं आणि त्याचा फक्त गौरवच होत गेला। पण मनोजदादा जसे आमदार झाले तसे प्रत्येक गावामध्ये निधी पडला आणि करोड रुपयाची कामं सुरू झाली। त्यामुळं या ठिकाणी चित्राताई वाघ यांचं सगळं भाषण आपण ऐकणार आहे, पण तुम्ही थोडक्यात या ठिकाणी सांगतो की आपण सर्व माता भगिनी महालक्ष्मीचा अवतार आहे आणि लक्ष्मी ही कमळाच्या फुलामधून कमळाचं फुल त्याचं वाहन आहे। त्यामुळे आपण सर्वांनी कमळाच्या फुलाचं बटन दाबावं आणि त्याचबरोबर या 30-35 वर्ष ह्या निष्क्रिय उमेदवारांनी लोकप्रतिनिधी काय काम केलं नाही तरी तुम्ही आम्हाला फक्त 7 तारखेला एक मतदान करून साथ द्या। आम्ही 5 वर्ष तुमची सेवा 100% करू आणि एक 5 वर्ष संधी द्या, त्या संधीचं सोहळा आम्ही नक्की करू। त्याचबरोबर या ठिकाणी बोलण्यासारखं एवढंच सांगतो की पाल जिल्हा परिषद गट हा आदरणीय बाबासाहेब चोरेकर यांचा जिल्हा परिषद गट, बाबासाहेब चोरेकर, भिकुनाना किवळकर, बाबासाहेब पार्लेकर, PD पाटील यांनी यशवंतराव पवारांच्या सोबत सह्याद्री कारखान्याची निर्मिती केली आणि त्या सह्याद्री कारखान्याच्या निर्मितीनंतर सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून संपूर्ण विभागामध्ये इरिगेशन पाईपलाईन झाली। परंतु ह्या पाठीमागच्या निष्क्रिय लोकांनी जाणीवपूर्वक आपला चोरे विभाग आणि कोरवे विभाग ह्या सिंचनापासून वंचित ठेवला। ह्या ठिकाणी हे सांगण्याचं कारण एवढं की चोरे विभागातील असंख्य माझ्या माता भगिनी वेगवेगळ्या वाड्या वस्त्यावरून आलेल्या आहेत, त्यांना माहिती आहे शेतीला पाणी नाही, त्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजगार म्हणून जावं लागतं। असे हे गेल्या वेळेचे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आहेत। आपल्या मनोजदादांनी पाल उपसा जलसिंचन योजना आणि इंदोली उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 150 मीटर हेड केलं आणि आता ते पाणी चोरवाडीच्या पायथ्याला जाणार आहे। येत्या 1-2 वर्षामध्ये आपला परिसर सगळा सुजलाम सुफलाम होणार आहे आणि असं हे व्यक्तिमत्व। आणि त्या काळामध्ये माझे वडील कैलासवासी निवृत्ती काका काळगड 2007 साली बाबासाहेब चोरेकर यांच्या सुनबाई यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून आणलं आणि त्या ठिकाणी हे आत्ताचे जे प्रस्थापित होते त्यांच्या सुविधी पत्नी उभ्या होत्या आणि त्यावेळी आमच्या गावामध्ये भांडणं झाली होती। माझ्या वडिलांना दगड मारला होता आणि ते रक्तमापळ झाले होते, कसोशीने ते वाचले त्या ठिकाणी। परंतु ह्या ठिकाणी सांगण्यासारखी दुःखद घटना ही अशी आहे की त्यांचेच असलेले वंशज फक्त विकास करण्यासाठी काल परवा राष्ट्रवादीमध्ये गेले, तुतारीकडे गेले। त्या वंशजाने आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या टाळूचं लोणी खाण्याच्या कामासाठी ते ट्रेन गेलेले आहे। आता राष्ट्रवादीची कुठंच सत्ता नाही, तुतारीचे उमेदवार अख्ख्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 61 पैकी 10 आहे। त्यामुळे तिथं त्यांची कुठे सत्ता येणार नाही आणि तुतारीचे अख्ख्या जिल्ह्यामध्ये पंचायत समितीचे 18 उमेदवार आहेत, त्या ठिकाणी पण त्यांची कुठे सत्ता येणार नाही। परंतु ते कुठल्या भ्रमकल्पनेतून त्या ठिकाणी गेले। आम्ही रक्त सांडलं काय चुकलं हे या ठिकाणी करायचं आहे, कारण का ज्याच्या विरोधात लढले त्याच्याच बाजूला गेले, त्याच ठिकाणी काय व्यवहार झाला काय झालं आपल्याला माहिती नाही। परंतु आता आपल्या सर्वांना विकास करायचा आहे। आपण कमळाचं बटन दाबून आम्हाला लोकप्रतिनिधींना निवडून देऊ, आमदार मनोजदादा घोरपडे यांचे हात बळकट करावे एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।